श्री स्वामी समर्थ. बघा, बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई गुरुचरित्र पारायण कसं करायचं, मग कधी कधी गुरुचरित्र पारायणाला कुठे जायला चालते का, जेवायला चालते का, अशा बरेच कमेंट्स येतात. तर म्हणून आज म्हटलं की गुरुचरित्र पारायण नेमकं करताना कुठल्या विधी पाळायच्या. जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो ते गुरुचरित्र पारायण आपल्या केंद्रामधलंच असायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये महिलांनी ज्या ओवी वाचायच्या नाही आहेत त्या त्याच्यामधून काढून टाकलेल्या आहे आणि असं गुरुचरित्र पारायण आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याकरता उपलब्ध केलेलं आहे. तर गुरुचरित्र पारायण म्हणजे 5वा वेद आहे. मग आपल्याला याला वाचताना कुठले नियम पाळायचे, याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण जर जेव्हा तुम्ही ओपन केलं त्याच्यानंतर तुम्हाला सगळी नियमावली त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. एक वर्णी जेवण जेवायचं आहे तुम्हाला. कडधान्य, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कडधान्य गुरुचरित्र पारायण चालू असताना खायचं नाही. आणि गुरुचरित्र पारायणावरून अमावस्याही गेलेली नसली पाहिजे. आणि गुरुचरित्र पारायण मांडायच्या आधी आपल्याला एक श्रीफळ, आपल्याला आपल्या इच्छा म्हणून सगळं, ते पण संकल्पयुक्त इच्छा म्हणून आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि 7 दिवस आपलं पूर्ण पारायण होईपर्यंत आपला चौरंग सुद्धा हल्ला नाही पाहिजे आणि ते नारळ सुद्धा तिथून आपल्या उचलल्या गेलं नाही पाहिजे. आणि आपल्याला एक वर्णी जेवण करायचं. दोन्ही टाइम तुम्हाला एकाच प्रकारचं जेवायचं आहे. जर तुम्ही गव्हाची पोळी जेवली तर तेच तुम्हाला जेवायचे आहे, भाकरी जेवली तर तुम्हाला भाकरीच 7 दिवस जेवायचे आहे, दोन्ही टाइम. आणि वरण भात वगैरे या सगळ्या गोष्टी चालत नाही. मी आधी सांगितलं की कडधान्य खायचं नाही, फळं वगैरे तुम्ही खाऊ शकता. पारायण कालावधीमध्ये बाहेर गावला तुम्ही जर नोकरी करत असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तुम्हाला वेस गावाची ओलांडून तसं गुरुचरित्र पारायणामध्ये जायला चालत नाही. भरपूर काही माहिती असते, आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये इतकी काही माहिती मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण शॉर्टमध्ये तुम्हाला जी काही माहिती सांगितली आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.